सेक्टर 27 काय आज लोकेशन रेकीसाठी टाकवे या ठिकाणी मी चाललो आहे. हा डॅम आहे टाकवेला जाताना. तर अशा प्रकारे निसर्गरम्य वातावरण चाललं आहे. आता थोडंसं ऊन असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ग्रीनरी पाहायला मिळत नाही. बट ज्यावेळेस तुम्ही पावसाळ्यात येता तर त्या ठिकाणी तुम्हाला एकदम प्रॉपर ग्रीनरी पाहायला मिळते. हे लोकेशन आहे कामशेतपासून थोडंसं पुढं आणि या ठिकाणी तुम्हाला खूप सारे चांगले लोकेशन आहेत. तर आपल्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला लोकेशन पाहायला पण मिळतील. सो आणि माझ्या मागच्या ब्लॉगला तुम्ही जसं सपोर्ट केला आहे तसं याही ब्लॉगला सपोर्ट करा. आणि आज मी आणि आमचे मित्र युवराज आम्ही सर्वजण चाललो आहे. तर कंटिन्यू या ब्लॉगमध्ये असं सपोर्ट करत राहा. मित्रांनो, हे ज्या लोकेशनला मी चाललो आहे त्या लोकेशनचा हा रोड आहे. आणि ज्याप्रमाणे मी जातो आहे तुम्हाला रस्त्यावरनं जाणवत असेल, इथे रस्ता जरी छोटा असला तरी इथली वाईब 100% चांगली आहे. आणि गावाकडचे लोक तुम्हाला इथे दिसत असतील या व्हिडिओमध्ये की अजून पण संस्कृती जपणं हे गावाकडच्या लोकांनी ठेवलेलं आहे. आणि इथं सगळीकडे हिरवळ आणि हा रोड हा आत्ता जरी सिमेंट दिसतोय तर तुम्हाला गावाकडची चाहूल या कच्च्या रोडनीच येणार आहे. सो आम्ही त्या रोडनी चाललो आहे आणि अशा प्रकारे आम्ही लोकेशनवरती पोचतो आहे. मित्रांनो, हे पेरो मटेरियलमध्ये हा शंकर भगवानचा सेटअप केलेला आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता ग्रीनरी, चिक्कू, नारळ, आंब्याच्या बागा आहेत तिथे. जर तुम्ही एक वेडिंगचा प्लॅन करताय चांगलं तर तुम्ही इथं गार्डन पण आहे, मिनी गार्डन, लॉन्स वगैरे, छोटा भीम, रूम्स आहेत अवेलेबल इथे. तर निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ही नारळाची झाडं जो कोकणचा फील आपल्याला नेहमी देत राहील. हे स्विमिंग पूल. हे किती रूम आहे सगळ्या? 40 पूर्ण ना, सगळ्या 40 रूम. ॲम्युनिटीज भरपूर असलेल्या अशा ह्या 40 रूम आहेत या ठिकाणी. तुम्ही स्विमिंग पूल पाहू शकता एकदम प्रॉपर. तुम्ही तुमची पूल पार्टी, वेडिंगसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही येऊ शकता. आणि एकदम क्लीन असं आपला पूल आहे. आणि अशा प्रकारे जे लायन्स आहेत त्याच्यातनं पण पाणी येतं. हा येतं ना त्यातनं, आत्ता नाही येतं ते. रेन डान्सचा पण ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही वन डे ट्रिपसाठी प्लॅन करू शकता, कॉर्पोरेट इव्हेंटसाठी प्लॅन करू शकता, स्टेसाठी प्लॅन करू शकता. अशा प्रकारचं लोकेशन आहे हे. आणि आत्ता थोडंसं ऊन जरी असलं तरी इथलं जे वातावरण आहे एकदम छान आहे. इथे सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील जर तुम्ही प्लॅन करताय. सो तर तुम्ही इथे येऊ शकता. हे ऑर्गॅनिक शेतीचं काम चालू आहे इथे. काय लावलं? कोथिंबीर, गावरान अशी कोथिंबीर. आणि तो पूर्ण 22 एकरामध्ये हे फार्म हाऊस आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला हा एक बॅकवॉटरचा सीन पाहायला मिळेल. ही बॅकवॉटरच्या तुम्हाला दिसेल की पाण्याच्या बाजूला ही जी गाई वासरं आहेत ते चरत आहेत. आणि अशा प्रकारचे हे लोकेशन आहे. तुम्ही नेचर, जर तुम्हाला प्री वेडिंगचा प्लॅन करताय तरी तुम्ही या ठिकाणी शूट करू शकता. अशा प्रकारचं हे लोकेशन आहे. ही पूर्ण प्रॉपर्टी अशी आहे.
रिवर साईड व्ह्यू होता. आणि त्यानंतर ही मचान की ज्या ठिकाणी तुम्ही रेनी सीझनला किंवा इतर वेळी तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. इथं पाणी खूप सारे फरक पडतो ना. हा दरवाजा जो आहे त्याची हाईट बघा तुम्ही फक्त, किती मोठी हाईट आहे आणि पूर्ण लाकडामध्ये बनवलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला जुन्या काळाचं फील आहे. मित्रांनो, हा दरवाजा तुम्ही याची हाईट बघू शकता, एक 20 फुटापर्यंतची हाईट आहे आणि पूर्ण दगडामध्ये काम केलं आहे, पूर्ण दगडांमध्ये काम केलेलं आहे. हे आणि हे हत्ती की जे एंट्रीला असतात, त्याला पूर्ण दगडामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे जुनं आणि नवीन याचं कॉम्बिनेशन. आणि शनिवार वाड्याच्या ठिकाणी शूट करायला मिळत नाही आणि त्यांना वाटते की आपली इच्छा आहे की शनिवार वाड्याच्या बाहेर आपलं शूट झालं पाहिजे, तर अशा लोकांसाठी हे सर्वात बेस्ट लोकेशन आहे. टाकवे या ठिकाणी आहे. मित्रांनो, जर तुम्ही प्लॅन करताय की तुमची प्री वेडिंग ट्रेडिशनलमध्ये झाली पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही नक्की या. माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता शनिवार वाड्याचा जो फील दिसतोय तुम्हाला, जो किल्ल्याचा दरवाजाचा किल्ल्याचा व्ह्यू आहे तो आमचे क्लायंट त्यांचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही ट्रेडिशनल शूट सगळे करू शकता. त्याचबरोबर तुम्ही बॅकग्राऊंड पाठवू शकता, अशी वॉल आहे, दगडांची वॉल आहे, त्या ठिकाणी तुम्ही कुठलेही क्रेडिट शॉट, लवकरच माझ्या फीडमध्ये तुम्हाला असे शॉट्स पाहायला मिळतील विथ कपल. तर तुम्हाला जर वाटत असेल ट्रेडिशनल शूट झालं पाहिजे तर नक्की व्हिजिट करा.